फिजिकल न्यूमेरिकल काय म्हटलं बा मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशन फील्ड ॲट डिस्टन्स R1 and R2 फ्रॉम सेंटर ऑफ युनिफॉर्म स्पियर ऑफ रेडियस R. Okay. As magnitude of gravitation field at distance R1 R2 from center of uniform sphere of radius capital R and mass m म्हणजे कॅपिटल R and mass कॅपिटल M कुणास दिलंय स्पियरचं दिलंय बरोबर. F1 and F2 आर रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणायचं त्यांना फील्ड F1 F2 दिलंय अँड रेशो ऑफ F1 बाय F2 यूज करायचं फाइंड करायचं आहे इफ R1 greater than R पहिली कंडिशन and R2 less than R. ओके. मग फोर्स फाइंड करायचा दोन्ही केसला. मग माझ्याबरोबर लिहा तुम्ही पहिली केस वन म्हणा वन. पहिली केस वन काय R1 डिस्टन्स आहे ग्रेटर दॅन R लिहायला पाहिजे माझ्याबरोबर त्यावेळी फोर्स F1 आहे. ओके. आता मी फिगर मध्ये रिप्रेझेंट करतो बघा की इथं स्पिअर आहे अँड आपल्याला ग्रॅव्हिटेशन फील्ड में फोर्स पाहिजे ह्या डिस्टन्स किती R1 वर ड्रॉ करा ऍट डिस्टन्स R1 वर पाहिजे. इथं मी युनिट मास घेतो मास घेणार 1 कारण दिलेलं नाही युनिट मास घेणार सोल्युशन. ओके इज इट क्लिअर. दिस अ मास M आणि ही रेडियस किती आहे R आहे. मग मला सांगा फोर्स किती येईल आता F1 किती असतं G प्रोडक्ट ऑफ मास डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असं आहे ना फोर्स G प्रोडक्ट ऑफ मास मग F1 ला G M अपॉन R1 स्क्वेअर. त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही काय होतं ना दुसरे ग्रॅव्हिटेशन फील्ड फाइंड करताना युनिट मास घेतला आपण चालतंय म्हणून तर घेतला प्रॉब्लेम. इज इट क्लिअर. त्या युनिट मासवर फोर्स एक्झर्ट केला F1. गॉट इट. पुढची केस फार महत्वाची ती क्लिअर करा. असे लेंदी प्रॉब्लेम असतात ना ते JW विचार मी फार वेळ लागतोय सॉल्व्ह करायला. R2 काय दिलंय लेस दॅन रेडियस ऑफ स्पियर ह्या डिस्टन्सवर आपल्याला पाहिजे आहे. मग आपण काय करणार बघा लक्ष द्या. मोठं स्पियर मी ड्रॉ करतो पर्पजफुली ऑफ रेडियस R आहे. आपल्याला R2 फाइंड करायचं आहे कुठं इनसाइड दिस एक पॉइंट घ्यायला पाहिजे. इज इट राईट. इनसाइड दिस एक पॉइंट घ्यायला पाहिजे. ह्या पॉइंटचं रेडियस किती आहे R2 रेडियस इज R. अंडरस्टूड. आता मला स्पिअरचं मास फॉर दिस रेडियस पाहिजे आता. ओके. मग आता फोर युनिट मास मी इथे घेतलं युनिट मास आणि R2 घेतलं 1. मग ह्या दोन मधला फोर्स काय येणार F2 येणार G G M डॅश म्हणतो मी
इंटू 1 डिवाइड बाय R2 दोघांमधलं डिस्टन्स. का आलं काय? आता मास चेंज झालं. का चेंज झालं? मास का चेंज झालं? कारण तो स्पिअर मधला इनसाइड पॉइंट आहे. आपल्याला तेवढंच मास पाहिजे आता. इज इट क्लिअर? आपल्याला R2 इज इट लेस दॅन R हे दिले का नाही? R2 लेस दॅन R म्हणजे हा पॉइंट कुठं आला? स्पिअरच्या आत. मग तेवढ्याच रेडियसचा आपल्याला काय पाहिजे? मास पाहिजे. म्हणून एम डॅश म्हटलं. मग इथं एम ऑप्शन बघा. ऑप्शन मध्ये फक्त रेडियस आहेत. मग एम डॅश ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. जी तर कॅन्सल होईल. ओके R2 आहे. फक्त आपल्याला एम डॅश ची व्हॅल्यू पाहिजे इन टर्म ऑफ व्हॉट? ओके इन टर्म ऑफ एम. मग कशी फाइंड करायची? तर डेन्सिटी कन्सेप्ट. ओके बघा फर्स्ट केसला इथं याला 1 म्हणा, याला 1 म्हणा अँड दिस इज 2. दोन्ही फोर्स फाइंड केले. एम डॅश का फाइंड करायचं काय आलं? आता केस 1 साठी मास वी हॅव डेन्सिटी. बघा डेन्सिटी इज अ मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर ना? मग काय झालं? घ्यायचं माझ्याबरोबर. Therefore mass is density into volume. ओके डेन्सिटी रो व्हॉल्यूम किती? 4/3 पाय R³ हे एंटायर स्पिअरची डेन्सिटी झाली, मास झालं. ओके अंडरस्टूड? आता मी एम डॅश फाइंड करण्यासाठी काय लिहायला पाहिजे? एम डॅश साठी रो व्ही डॅश. बरोबर की नाही? रो व्ही डॅश किती येणार? तो रो 4/3 पाय 4/3 पाय. इज इट क्लिअर? 4/3 पाय. रेडियस किती आहे आता? आता रेडियस R नाही आहे. रेडियस किती आहे? R2 आहे. इज इट क्लिअर? हा क्यूब R2 क्यूब. व्हेरी गुड. R2 क्यूब. अंडरस्टूड? एम अँड एम डॅश ची व्हॅल्यू फाइंड केली. अंडरस्टूड? हा. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? F1 बाय F2. Thus we have to find out F1 by F2. F1 by F2 फाइंड करायचंय. सो लिहा F1 by F2. F1 by F2 फाइंड करायचं ना? हा F1 by F2. आता F1 ची व्हॅल्यू किती आहे? जी एंटायर मास अपॉन R1 स्क्वेअर. इज इट राइट? आणि F2 ची किती आहे? जी एम डॅश अपॉन R2 स्क्वेअर. इज इट राइट? आता बघा फक्त कॅल्क्युलेशन एम बाय एम डॅश. इज इट राइट? जी गेट कॅन्सल इंटू R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा फक्त. यू विल गेट सोल्युशन. सो एम किती आहे? रो 4/3 पाय R³. इज इट राइट? आणि एम डॅश किती आहे? रो 4/3 पाय R2 क्यूब. फार महत्वाचं स्क्वेअर म्हणलं होतं मी मग अशी. बरोबर आहे ना? इंटू व्हॉट? R2 स्क्वेअर
डिवाइड बाय R1 square is rho 4 by 3 pi get cancel. मग राहिलं काय? R cube upon R1 square into what? Right? as प्रॉब्लेम कसा सॉल्व केला कळाला F1 by F2 F1 by F2 कसा सॉल्व केला कळालं अंडरस्टूड ओके इज इट क्लिअर